श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला काहीच जमत नाही आहे असं वाटतंय, ही एक गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. हा संकेत देवाकडून आला आहे. दुर्लक्ष करू नका. देव तुमची परीक्षा घेत आहे. हार मानू नका. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हालाही असं वाटते तुम्ही सगळ्यांसोबत चांगले वागता, पण तुमच्यासोबत नेहमी वाईट का होतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे का, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. पुढील 2 मिनिटे तुम्ही शांततेत बसून हा व्हिडिओ ऐका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळतील. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पाने उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कुणालाही दुःख होता कामा नये. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीही सुख लाभत नाही. ते कायम दुःखीच राहतात. स्वार्थी लोकांच्या भावना मेलेल्या असतात, त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधीच होत नाही. म्हणूनच लोकांचा वापर करून घेणं त्यांना खूप चांगलं जमतं. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणारच नाही. दुसऱ्यांची राई एवढी चूक पर्वता एवढी भासवायची आणि आपली हिमालय एवढी अक्षम चूक दुर्लक्षित करून साळसूतपणाने मिरवायची सवय बऱ्याच व्यक्तीमध्ये आढळते. माणूस दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरविण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो. चुकले असेल माझे बरेच उमजले नंतर, जरा मिटवून घेऊ चल तुझ्या माझ्यातले अंतर. वास्तवात जगताना संसार गाड्या ओढताना याला नाही गत्यंतर, जरा समजून घेऊ तुझ्या माझ्यातले अंतर. नाण्याला 2 बाजू असतात हे माहीत असूनही काहीजण फक्त एकाच बाजूने विचार करतात, कारण ते दुसऱ्याची बाजू कधी समजूनच घेऊ शकत नाही. माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं. माणसाचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजेच आपला वापर करणाऱ्याकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं कधीही चांगलं असतं. स्त्री होणं खूप सोपं नसतं. अर्ध आयुष्य दुसऱ्याचा विचार करण्यातच जातं. स्त्री होणं म्हणजे सोपं नसतं. अर्धी स्वप्न मनातच संपवावी लागतात. स्त्री होणं म्हणजे सोपं नसतं. खूप काही सांगायचं असतं, बोलायचं असतं, पण अर्ध आयुष्य दुसऱ्यांची बोलणी ऐकण्यातच जातं. मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू शकत नाही. खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुरावलेली मला चालतात. ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्यांच्यासाठी मी जसा आहे तसाच भारी आहे. ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजावण्याची गरज मला वाटत नाही. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. लोक फायदा घेतात आणि मी माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठे व्हायचं नाही. अंत असती प्रारंभ. मागे काय चुकलं याची अपेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार जास्त महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. एक छानशी कमेंट तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. काहीही कमेंट करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा शेअरसुद्धा करा. धन्यवाद.